जय हिंद. नमस्कार. मी संकेत कांते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या विक्ट्री जी के अकॅडमी या यूट्यूब पेजवरती. बघा, आपली जी सिरीज चालू होती पॉलिटीची, जे आपले सेशन्स चालू होते, त्याच्यामध्ये आजचं आपलं सेशन हे असणार आहे 8वं. आणि 8व्या सेशनमध्ये आपल्याला भारतीय संविधानाचा भाग 4 म्हणजेच काय जर DPSP म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज जे आहे ते बघायचे. हे आपल्याला UPSC आणि जी आपली राज्यसेवा आहे त्या हिशोबाने बघायचे आहेत. आणि हे बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत. त्याच्यामध्ये SSCमध्ये CGL असेल, CHSL असेल आणि ज्या बऱ्याचशा एक्झाम्स असतील, बँकिंगचे असतील किंवा एनी अदर एक्झामिनेशन्स, त्या सर्वांसाठी हे लेक्चर तुम्हाला कामाचं ठरणार आहे. बघा, याच्यामध्ये आपला पहिला घटक काय असणार आहे? याच्यामध्ये आपला पहिला घटक असणार आहे पार्श्वभूमी व संकल्पना. बघा, याची पार्श्वभूमी आणि संकल्पना काय आहे तर बघा, DPSPचा परिचय आणि ऐतिहासिक उगम आपल्याला बघायचा आहे. त्याचं घटनात्मक स्थान बघा, भारतीय संविधानात भाग 4 मध्ये कलम 35 ते 51 दरम्यान याचा समावेश आहे. भारतीय संविधानातील काय भाग 4 आणि कलम किती 35 ते 51 मध्ये याचा समावेश आहे. याचा उगम स्रोत बघा, आयर्लंडच्या संविधानातून 1937 मध्ये काय आहे प्रेरित, ज्याने स्पॅनिश संविधानातून घेतले होते. म्हणजेच आयर्लंडने कोणाकडून घेतले होते? हे स्पॅनिशकडून घेतले होते, स्पॅनिश संविधानाकडून घेतले होते. आपण कोणाकडून घेतले तर आपण आयर्लंडकडून घेतले. बघा, 1935चा कायदा, हा 1935चा कायदा जो आहे हा ज्यावेळेस आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघतो त्यावेळेस हा खूप महत्त्वाचा कायदा आहे. कारण की जो 1935चा कायदा आहे याच्यामधील बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, जो 1935चा भारत सरकार कायदा आहे याच्यामधील बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या भारतीय संविधानामध्ये जशाच्या तशाच घेतलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामुळे हा कायदा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. भारत सरकार कायदा 1935 मधील इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स हे आधुनिक रूप. बघा, डॉक्टर आंबेडकरांचे मत काय होते? संविधानाची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजेच नोवेल फीचर असे वर्णन. डॉक्टर BR आंबेडकर यांनी काय वर्णन केलेलं आहे? नोवेल फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच जो भारत संविधानाचा भाग 4 आहे याला नोवेल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन आपण म्हणत असतो. कल्याणकारी राज्याची संकल्पना याच्यातून कशी स्पष्ट होते? बघा, सामाजिक व आर्थिक लोकशाही मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे हा आहे. केवळ राजकीय स्वातंत्र्य अपुरे असून आर्थिक सामाजिक समानता आवश्यक आहे. फक्त राजकीय स्वातंत्र्य देऊन चालेल का? नाही. त्यांना आपल्याला काय पाहिजे? पूर्ण भारतामध्ये आर्थिक सामाजिक समानता सुद्धा आपल्याला पाहिजे. बघा, कल्याणकारी राज्य. बघा, ब्रिटिश काळातील पोलीस राज्य ही संकल्पना बदलून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी राज्य स्थापन करणे हे DPSPचे मुख्य उद्देश आहे. आता हे जर वाक्य तुम्ही असंच जर तुमच्या कशामध्ये घेतलं, हेच जर वाक्य तुम्ही अशाच जर तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही काय करू शकता, हे टायटल म्हणा किंवा तुमचा इंट्रो म्हणून वापरू शकता. आणि याला सोबतीला तुम्ही हे वाक्य जे आहे हे नंबर 2 वरती ठेवा आणि हे नंबर 1 वरती ठेवा. हे काय झाली तुमची इंट्रो झाला, म्हणजे तुमचा आन्सर काय झाला सुरू झालं. आता त्याच्या मधामध्ये काय लिहायचं आहे ते बघा, मार्गदर्शक तत्वांचे 3 प्रमुख प्रवाह. बघा, समाजवादी तत्वे, सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणे, संपत्तीचे विकेंद्रीकरण आणि कामगारांच्या हिताचे रक्षण करणे. गांधीवादी तत्वे बघायच्या ती महात्मा गांधींच्या विचारसरणीवर आधारित ग्रामपंचायती, कुटीर उद्योग आणि ग्रामीण विकास यावर भर. तिसरं काय? उदारमतवादी बौद्धिक. बघा, आधुनिकता आणि वैचारिक प्रगतीवर आधारित समान नागरी कायदा, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय शांतता. बघा पुढे बघा काय आहे. आता याचं काय आहे? घटक 2 कलमांचे वर्गीकरण आता आपल्याला बघायचे आहे. बघा, समाजवादी तत्वे बघा, याच्यामध्ये कुठले आहेत?
कलम 38 बघा, लोककल्याणासाठी सामाजिक व्यवस्था सुरक्षित करणे आणि असमानता कमी करणे. जो आपल्या समाजामध्ये निर्माण झालेला जो दर्जा आहे, जो आपल्याला म्हणता येईल अस्पृश्यांचा किंवा दलितांचा किंवा मागासवर्गांचा जो दर्जा खालावलेला आहे, तो दर्जा काय करणं आहे, वर आणणं आहे. म्हणजेच इक्वल लेवलवरती सर्वांना आणायचं आहे. हे आपल्याला कलम 38 मधून स्पष्ट होते. कलम 39 बघा, सर्वांना उपजीविकेचे साधने, समान कामाबद्दल समान वेतन आणि बालकांचे रक्षण. बघा, समान कामासाठी काय, समान वेतन. म्हणजेच जर एखादं काम जर महिला करत असेल आणि पुरुष करत असेल आणि ते सुद्धा सारख्या वेळेसाठी करत असतील, तर त्यांना काय, त्या कामासाठी समान वेतन मिळायला हवं. कलम 39 ए बघा, समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर मदत. 41वी घटना दुरुस्ती आहे, ही 42वी घटना दुरुस्ती आहे. ही 42वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? 42वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? तर 42वी घटना दुरुस्ती 1976ला झाली होती. बघा, कलम 41 व 42 काय सांगतं आपल्याला, कामाचा व शिक्षणाचा अधिकार, कामगारांना न्याय, परिस्थिती व प्रसूती सहाय्य. बघा, 42 मध्ये काय आहे प्रामुख्याने, 42 मध्ये जे आहे हे प्रसूती सहाय्य जे आहे हे महिलांसाठी येतं. जर एखादी महिला जर एखाद्या ठिकाणी काम करत असेल आणि ती महिला जर गरोदर असेल, तर तिला जे आहे हे प्रेग्नेन्सी लीव्ह जे आहे हे दिली जातं. त्याच्यामध्ये तिचा पगार जो आहे हा चालूच राहतो. ही प्रेग्नेन्सी लीव्ह जी आहे हे 6 ते 10 महिन्याची असू शकते. बघा पुढे, कलम 43 व 43 ए, कामगारांना निर्वाह, वेतन आणि उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. 43 ए मध्ये काय आहे, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. तर बघा, आणि काय आहे 43, कामगारांना निर्वाह वेतन. म्हणजेच काय, जर आपण बघितलेलं आहे योग्य कामासाठी योग्य वेतन. तर आता हे निर्वाह वेतन काय आहे, तर निर्वाह वेतन हा कन्सेप्ट असा आहे की जर एखाद्या ठिकाणी जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा मजूर जर नेत आहात, तर तुम्हाला तिथे त्याची राहायची सोय करावी लागेल आणि राहण्याची सोयीसोबतच तुम्हाला त्याला जो आहे हा पगारसुद्धा द्यावा लागेल. आणि उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. पुढे बघा, पुढे काय आहे, कलम 40, याच्यामध्ये गांधीवादी तत्वे आहेत. बघा, गांधीवादी तत्वे काय आहेत, कलम 40, ग्रामपंचायतीचे संघटन करणे, त्यांना स्वायत्तेचे अधिकार देणे. म्हणजेच काय, ग्रामपंचायतीला अधिकार देणे, त्यांना फंडिंग पुरवणे आणि गावामध्ये जे आहे एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काय करणे, डेव्हलप करणे. हे कशामधून स्पष्ट होतं, हे 40 मधून स्पष्ट होतं. बघा, 43 व 43 बी काय आहे, ग्रामीण भागात कुटीर उद्योगांना प्रोत्साहन आणि सहकारी संस्थांची निर्मिती. कितवी घटना दुरुस्ती, 97वी घटना दुरुस्ती. ग्रामीण भागात कुटीर उद्योग म्हणजे जे छोटे उद्योग असतात, जसे की कुठल्या गावामध्ये जर सोयाबीनचं जर पीक जर चांगलं घेतलं जात असेल, तर तिथे काय करणं, तेलाच्या घाणी तयार करणं, ज्याला आपण लाकडी घाणी तेल म्हणतो, ते तयार करणं, किंवा तिथे गिरण्या तयार करणं, तिथं दाल मिल तयार करणं. एखाद्या भागामध्ये जर ऊस जास्त प्रमाणात पिकवल्या जात आहे, तिथे काय करणं, शुगर मिल्स तयार करणं. अशा प्रकारचे यांना काय करणं, उद्योगांना प्रोत्साहन देणं. कलम 46 काय, SC ST आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे संवर्धन. बघा, यांच्या कशाचे, शैक्षणिक व आर्थिक हितांचे संवर्धन. बघा, कलम 47, आरोग्य 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 इथं तुम्ही बघा, 1 मिनिट, इथं तुम्ही आरोग्य आरोग्यदायक जीवनासाठी मादक पेय आणि अंमली पदार्थांवर बंदी. बघा, मादक पेय म्हणजेच त्याच्यामध्ये दारू असेल आणि जे अंमली पदार्थ आहेत त्याच्यावरती काय, बंदी. बघा, कलम 48 काय सांगतं, गाई, वासरे व दुभत्या जनावरांची कत्तल रोखणे व गोवंश सुधारणा. याच्यामध्ये आपल्याला 48 मध्ये बघायला
मिळतं. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की DPSPमध्ये जर कुठल्याही तुमच्या याचं जर उल्लंघन होत असेल, कुठल्याही पॉलिसीचं जर उल्लंघन होत असेल, तर तुम्ही याची दाद कोर्टामध्ये मागू शकत नाही. बघा कलम 44 काय उदारमतवादी आणि बौद्धिक तत्वे बघायच्या मध्ये कलम 44 सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आता लागू झालेला आहे. कलम 45 बघा 6 वर्षाखालील बालकांसाठी संगोपन व पूर्व प्राथमिक शिक्षण. आता बघा 6 वर्षाखालील बालकांसाठी संगोपन आणि प्राथमिक शिक्षण 6 वर्षाखालील. 6 वर्षाखालील म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, ज्याला आपण अंगणवाडी म्हणतो. बघा कलम 48A पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन आणि वन्यजीवांचे संरक्षण. आता याच्यासाठी आपल्याला बघायला मिळेल जे आहे हे फॉरेस्ट ॲक्ट आलेला आहे आणि ॲनिमल कन्झर्वेशन ॲक्ट आलेला आहे, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट जे आहेत हे आता आलेले आहेत. बघा कलम 49 व 50 काय सांगतं, राष्ट्रीय स्मारकांचे जतन आणि न्यायव्यवस्था कार्यकारिणीपासून वेगळे करणे. राष्ट्रीय स्मारकांचे जतन आणि न्यायव्यवस्था यांचे कार्यकारिणीपासून वेगळे करणे. कलम 51 मध्ये बघा आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर. कलम 51 बघा कलम 51 मध्ये काय आहे, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर वाढवणे. बघा याच्यामध्ये काय आहे, कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता म्हणजेच आपल्याला बघायला मिळेल जे आंतरराष्ट्रीय शांतता हे आपण बाळगण्याचा जो आहे हा सतत प्रयत्न करत असतो, पण पाकिस्तान म्हणा किंवा चायना म्हणा किंवा बांगलादेश म्हणा हे आपल्याला ठेवू देत नाही. सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आदर वाढवणे. जसं आपल्याला बघायला मिळेल की याच्यासाठी आपण कशामध्ये आहोत, नाटोमध्ये आहोत, युनायटेड नेशन्समध्ये आहोत, आता जे ब्रिक्समध्ये आहोत. हे काय झालं, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे किंवा त्याची काय करणे, अंमलबजावणी करणे याच्यामध्ये येतं. पुढे बघा काय आहे, घटक 3 घटनादुरुस्त्या व DPSPs. बघा घटनादुरुस्त्या काय झालेल्या आहेत, बघा 42वी घटनादुरुस्ती 1976. कलम काय 39A आणि 43 आणि 43A आणि 48A समावेश. याला काय म्हणतात, मिनी कॉन्स्टिट्यूशन योगदान म्हणतात. ही 42वी घटनादुरुस्ती तुम्ही लक्षात ठेवा, कारण की या 42व्या घटनादुरुस्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे आहेत हे बदल झालेले आहेत. बघा 44वी घटनादुरुस्ती बघत असताना 1900 कधी झालेली आहे, 78ला झालेली आहे. कलम 38(2) जोडले. उत्पन्न व दर्जा यातील विषमता कमी करण्याची व राज्यावर काय करण्यात आले, बंधन करण्यात आले. 86वी घटनादुरुस्ती 2002. बघा कलम 45चा विषय बदलला. 6 वर्षापर्यंत बालकांना काय करण्यात आलं, संगोपनाची तरतूद करण्यात आली. हे पहिले किती होतं, हे पहिले 5 वर्ष होतं. बघा 97वी घटनादुरुस्ती बघा 2011. कलम 43B समाविष्ट सहकारी संस्थांच्या स्थापनेस व व्यवस्थापनास प्रोत्साहन. सहकारी संस्था असतील, पतसंस्था असतील, त्यांचे काय करण्यात आले, त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बघा घटक 4 मूलभूत हक्क विरुद्ध DPSPs यांच्यातील आपल्याला काय बघायचं आहे, अंतर बघायचं आहे. मूलभूत हक्क बघा फंडामेंटल राईट्समध्ये बघा नकारात्मक राज्याच्या अधिकारांवर मर्यादा आणि मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात, सकारात्मक म्हणजे राज्याला दिलेले निर्देश. न्यायप्रविष्टता बघा न्यायप्रविष्ट आहेत, जस्टिसेबल आहेत, हे गैर न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे नॉन जस्टिसेबल आहेत. कलम आपल्याला 37 सांगते, याचं उद्दिष्ट काय आहे, राजकीय लोकशाहीची स्थापना करणे, सामाजिक व आर्थिक लोकशाहीची स्थापना करणे. अंमलबजावणी बघा आपोआप लागू होतात, कायदे बनवून लागू करावी लागते, जसं की आपला फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट असेल किंवा आपला ॲनिमल कन्झर्वेशन ॲक्ट असेल. पुढे बघा सर्वोच्च न्यायालयाचे निकाल. बघा
संघर्षाचा घटनात्मक इतिहास बघा. चंपकम दोराईराज खटला बघा 1951चा. FR हे DPSP पेक्षा श्रेष्ठ मानले गेले. DPSP हे FR च्या दुय्यम आहे असा निर्णय दिला बघा. लोकनाथ खटला 1967. संसदेला फंडामेंटल राईट्समध्ये कपात करून DPSP लागू करण्याचा अधिकार नाही असे नमूद केले. 25वी घटना दुरुस्ती बघा 1971. कलम 31C जोडून कलम 39B व C च्या अंमलबजावणीसाठी कलम 11 व 19 वर प्राधान्य दिले गेले. पुढे बघा, पुढे काय आहे. हा खटला जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. कोणता? मिनर्व्हा मिल्स कधीचा आहे? 1980चा मिनर्व्हा मिल्स खटला. निकाल बघा, त्याचा निकालाचा हे काय होता? समतोल हेच मूलभूत वैशिष्ट्ये. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की भारतीय संविधान हे भाग 3 मूलभूत हक्क आणि भाग 4 मार्गदर्शक तत्त्वे यांच्यातील सुवर्ण समतोलावर म्हणजेच काय यांच्या बॅलन्सिंगवर आधारित पूर्ण प्राधान्य देणे हे घटनेच्या पायाभूत संरचनेचा बेसिक स्ट्रक्चर भंग ठरतो. म्हणजेच DPSP वर मूलभूत हक्कांपेक्षा जास्त भर देणे काय करतं? आपल्या संविधानाच्या बेसिक जो ढाचा आहे त्याच्यावरती धार करतं. मूल्यमापन व महत्त्व बघा. महत्त्व काय आहे? सरकारचे धोरणात्मक मूल्यमापन करण्याचे साधन. म्हणजेच तुम्हाला जर कुठल्याही सरकारचं जर आकलन करायचं असेल किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटचा जर स्टडी करायचा असेल तर तुम्ही या जे आपले DPSPs आहेत याच्या भरोशावरती किंवा याच्या आधारावरती याच्या बेसिसवरती तुम्ही काय करू शकता? त्याचा एक आराखडा तयार करू शकता की या सरकारने जे DPSPsमध्ये पॉईंट्स आहेत त्याच्या रिलेटेड किती काम केलं व किती काम केलं नाही याच्यावरती तुम्हाला कळून येतं की त्या सरकारने किती कामाचे कामं केले व किती रिकामे कामं केले. पुढे बघा, न्यायालयीन पुनर्विलोकनात कायद्याची घटनात्मक वैधता तपासणीसाठी उपयुक्त बघा. 3 राष्ट्रीय उद्दिष्टांचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ. हे आपल्याला DPSPs काय सांगतात? या DPSPs दर्शवतात की आपल्या भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश काय आहे. टीका व मर्यादा बघा. गैर न्यायप्रविष्ट असल्याने कायदेशीर दात नसलेले वाघ म्हणजेच काय? कायदेशीर दात नसलेले वाघ अशी टीका कोणी केली होती? KT शहा यांनी केली होती बघा. तार्किक तज्ञतेचा अभाव आणि कालबाह्य वाटणाऱ्या काही संकल्पना बघा. केंद्र राज्य आणि राष्ट्रपती पंतप्रधान संघर्षाची शक्यता बघा. पुढे काय आहे? पुढे काय आहे? आता UPSCचे आन्सर रायटिंगबद्दल आपण बोलूया बघा. याच्यामध्ये लेखनाचे 3 प्रमुख तुमचे आधारस्तंभ जे आहे ते DPSPमध्ये होऊ शकतात. एक घटनात्मक कलमे. उत्तरामध्ये योग्य कलमांचा जो आहे हा तुम्हाला वापर करायचा आहे. न्यायालयीन निकाल जे तुम्ही खटले मी तुम्हाला सांगितलेले आहेत या खटल्यांचा जर तुम्ही तिथं एक्झाम्पल दिलं तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये तर ते तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये काय करू शकतं? एक चांगला भर देऊ शकतं. एक वेगळं जे आहे हे इतरांपेक्षा तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये दिसू शकतं. चालू घडामोडी व योजना बघा. त्याच्यामध्येच तुम्ही सध्या ज्या चालू सरकारी योजना असतील त्याच्यामध्ये मनरेगा असेल, आर्टिकल 41 RTI असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल याची तुम्ही काय करू शकता? त्याच्यामध्ये चर्चा करू शकता किंवा याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही त्याच्याबद्दल लिहू शकता बघा. आता जो मेन टॉपिक आहे तो बघा, आन्सर रायटिंग करायची कशी बघा. आन्सर रायटिंग करत असताना तुम्ही कोणाचे आन्सर रायटिंगच्या नोट्स घेऊन बघा. त्या UPSC टॉपर्सच्या असतील, AIR1च्या सुद्धा असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे हे जे पॉलिटिक्सचं बेसिक स्ट्रक्चर आहे हे अशाच प्रकारे बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये बघा सर्वात प्रथम तुम्हाला इंट्रो बघायला मिळेल, तो सुद्धा 1 ते 2 वाक्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मुख्य बॉडी असेल किती 100 ते 120 शब्दाची आणि समतोल टीका व त्याच्यामध्ये विश्लेषण जर तुम्हाला विचारलेलं असेल तर, कंपॅरिझन जर विचारलेलं असेल
तर आणि त्याचं कन्क्लुजन किती 1 ते 2 वाक्यामध्ये. बघा, हे झालं आजचं आपलं लेक्चर. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.